आपण कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करतो त्यावेळेस 33 कोटी देवागणमधून आपण गणेशाचं वंदन करतो. 33 कोटी देवागणमधून आपण त्याचं वंदन करतो आणि कोणत्याही कार्याला आपण सुरुवात करतो. आज इथं कार्यक्रम आयोजित केलं देवनारा जिल्हा परिषद शाळा आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे. त्याच्या माध्यमातून मी गणाचं वंदन करत आहे. माझे माय बापू, माझे शिक्षिका बसले आहेत, माझे विद्यार्थी बसले आहेत, माझे मुलं बसलेले आहेत, यांच्यासमोर मी गायन करत आहे. दोन शब्द इथं समाप्त करतो. पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत. गुरु बिना
गर्भामध्ये ठेवतो आणि त्या सृष्टीच्या पाठीवर आपल्याला जन्माशी घालतो, त्यावेळेस आपली पहिली माता आपली गुरु असते, दुसरी माता ताई नसतो आणि तिसरी माता आपली शिक्षक असतात, शिक्षक असते. मी काय म्हणतो त्याच्यामध्ये गुरुदेवराजीला काय म्हणतो मी, गुरु माझे देवराजी क्राळीवाले, गुरु माझे देवराजी क्राळीवाले, घेऊन आलो मी मणी आसा, शाहीर उर्मिला करू तुमच्या चरणाचे दास, या सभेत चमकुले पंचरंगी शिव देऊन डपावर पहिला दिवस आहे ना, पहिल्या वर्गाचा का पहिला दिवस? पहिल्या वर्गाचा. कोणत्या वर्गात आहे? पहिला शाळेचा पहिला दिवस, पहिला वर्गाचा नाही, दिवस आपल्या शाळेचा पहिला दिवस, बरोबर आहे. तर आज कोणाला उत्सव आहे शिकवायचं, शिक्षण घेण्याचं, कोणाला हातवर करा, हातवर करा. एकच मुलीला आहे बरं, तुम्हाला नाही. शिक्षण कोणाला घ्यायचं आहे? आता सर्वांना शिक्षण घ्यायचंय, बरोबर आहे. आज शिक्षणाचा पहिला दिवस आहे आणि आपण आकृतीने या शाळेत आलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये संधी आपल्याला मिळाली, ती संधी घडवलं पाहिजे, बरोबर आहे. सावित्रीबाई फुले माहित आहे ना, सावित्रीबाईने किती कष्ट सहन केलं, शिक्षिका बनले, कितीतरी विद्यार्थी घडवले, बरोबर आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने साथ नाही दिली असती, घडली असती का? घडली असते. सावित्रीबाई ज्योतिबा फुलेने जर साथ नाही दिली असती तर सावित्री घडली असती का? सावित्रीने जर शिक्षण घेतलं नसतं तर ज्योतिबा फुलेने शिकवलं असतं का? तर मला म्हणायचं आहे, आज मी या मुद्द्यावर बोलत आहे. तर मला म्हणायचं आहे, तुमच्या भाग्याने लाईट मिळाली, खरंच पुण्यवान आहे तुम्ही. तर मला म्हणायचं आहे, सावित्रीबाईला ज्योतिबा फुलेने शिकवलं, महात्मा गांधी यांनी शिक्षण घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर त्यांना शिक्षण घेतलं, अब्दुल कलाम घेतलं ना, कितीतरी मोठे झाले. आणि आपल्याला या जमिनीवर देवनाऱ्यामध्ये जायचंय का? नाही, आपल्याला खूप समोर जायचंय. देवनारे आपलं गाव आहे, पोस्टावर जायचंय, पोस्टाच्या तहसीलवर जायचंय, तहसीलवर जिल्ह्यावर जायचंय, मग केंद्रावर जायचंय, राज्यावर जायचंय, बरोबर आहे. आपल्या गावचं नाव रोशन होईल. म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही एवढं शिक्षण एवढं याच्याला घ्या की त्यांच्यावर तुम्हाला समज प्रबोधन काय होतो, समज प्रबोधन काय होतं आणि मुलगी कशी घडतो
नाही. गरीबाच्या मुलाला शिक्षण पाण्याला पैसा राहत नाही, तर आपल्या गरीबाच्या मुलाची आई वडील शिकवू शकत नाही. पण आपल्याला संधी मिळाली तर संधीला सोडायचं नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, या शिक्षणाच्या माध्यमातून मी कार्यक्रम आयोजित करत आहे. शांत चित्तानं बसा माझे मुलं बाळं, आणि तुमच्या करिताच मी इथं आली आहे. आणि खूप लांब नाही, मी डोंगरी गुजरीची आहे. ओळखता का तुम्ही मला? नाही ना? आता ओळखलं. तर काय बाई, काय सांगावं मला कळतच नाही. लहानसं नातू आहे माझं, लहानसं नातू आहे. रात्रंदिवस खिचडीसाठी त्या शाळेत पाठवतो. खिचडी मिळतं म्हणून एक डब्बा घेऊन दिलं, आणि डब्यासाठी एक डब्बा देते आणि खिचडी देते. ती माई येते, माझ्या नातवाला दिवसभरसाठी नेते. माझ्या दिवसामध्ये माझ्या मुलाला, माझ्या नातवाला मारत असतील का काय करत असतील, या बायांना काही भरोसा नाही. आणि त्या मास्तरावर बी बाई माझी भरोसा नाही. माझी सून बाजूवाल्या बाईसोबत चर्चा करत होती, काय बोलत होती काय नाही मला कळलंच नाही. मी जर गेली गप्प होऊन द्यायची, आणि मी तिथून निघाली तर गोष्टीची सुरुवात होऊन द्यायचं. आवाज देऊन पाहते माझ्या सुनेला, कोणासोबत कायचं कशाच्या बेटा सुनी गा, म्हटलं माझ्या लाडाचे सुनबाई सुनबाई गा सुनबाई. आवाजावर तर कधीच हाक मारत नाही आणि कधीच आवाज येत नाही. तर मी आली की काय आवाज देता, ए सुने काय झालं ओरडायला, काय झालं? मी नॉर्मल बोलत आहे. तुम्ही तर काय झालं ओरडायला? हे शिकायला लागली आई वडिलांना बोलायचं. काय झालं ना भुकायला तर? म्हणजे काय मी भुकते का? काय लढ जोरावर ओरडून राहिला बा? माझं म्हणायचं आहे ते कौशी कोची कौशी शेजारची. आज कुठं पाणी फिरते हा नाही दिसत. हा काय एवढा या भोंगळा असा कोणी राहावा फक्त दोष गोष्टी. तर त्या कौशी सोबत कशाच्या गोष्टी सांगत होते? आम्ही काय गोष्टी करू तुम्हाला? काही गोष्टी कर. हो व ए सुने, तो 1.5 वर्षाचा मुलगा 2 वर्षाचा मुलगा रात्रीचं त्या शाळेत बसवतेस, ते कपड्याची मुलवाला येते, अंगणवाडीमध्ये खिचडी भेटते म्हणून पाठवतेस. हे कोण्या रंगाची बायको असत बाई? हे खिचडी भेटते म्हणून पाठवते म्हणते. शिक्षण शिकायला पाठवते तर ते खिचडीसाठी पाठवते म्हणते. खिचडी बायको असत हे कायसाठी? शिक्षण शिकायला. कायचं शिक्षण आहे? शिक्षण होतं काही शिक्षणानं काय भला नाही झालं. 1 एकर जमीन आहे, माझा मुलगा रात्रंदिवस कामाला जातो, आणि तुझा मुलगा शिकत, माझा मुलगा रात्रंदिवस काम करत असत आहे. तर काम नाही करतो शिकवलीस का नाही तर तू एवढी होतीस तर शिकवलीस काम नाही. कोणाले? आपल्या पोराले. माझ्या पोराले? मग काय तर तेव्हा शिक्षण नव्हतं ना, माझ्या पोराला काही शिक्षणाचं काही गरज बी नव्हती. आम्हाला काय शिकवलं असतं? ताकद त्या वावरात जाते. शिक्षण शिकला असता पोरगा खाल्ला असता. वावराचं काम नाही करणार तर काय गोटे खाशील? गोटे शिक्षण शिकवलं असतं तर काय झालं नसतं. काय झालं असतं? आज मी माझ्या मुलाला शिकवायला जाते तर तू नाना तऱ्हेच्या गोष्टी करते. मग शिक्षण शिकण्याचं झालं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वाघिणीचं दूध? मग असं काय खोबड्या बाईला खाऊ मस्त तुला मग वाटत काय तू असं बोलते म्हणून वाघिणीचं दूध? वाघिणीचं दूध कोणी पिते का? असं काय फक्त असं म्हणलं का झालं? कसं आहे? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हटलं ना. असं काय का डॉक्टर बाबासाहेबांना? कोण म्हणलं? मला त्या तेवढ्या गोष्टी नको सांगू, मला तेव्हा काही समजत नाही. माझ्या नातवाला तू शाळेत पाठवलं नको. शाळेत नको पाठव. कोणी पाठवते असतं त्याला? घरीच राहील, गाई म्हशी घेईल आणि गाई म्हशीचं दूध काढेल नटलीवर ने. गाई म्हशीचं दूध काढेल? कोण बाई असेल म्हणतो गाई म्हशीचं दूध काढेल म्हणजे ना पोराला का शिकवीन म्हणतो मी आपल्या. मी काही करेन माझ्या रक्ताचं पाणी होईल ते चालेल, पण मी माझ्या मुलाला शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी हिची गोष्ट ऐकणार नाही. माझ्या मुलाने सांगतो, खरंच आपल्या मुलाला शिक्षणामध्ये पाठवणं म्हणून साहेब कायचं अंगणवाडी ना अंगणवाडी होतं. तू जास्त बोलू नको तर मी लोटा होणार नाही. मी आता बोलली की दिसतं. जगामध्ये
मी आपल्या पोराला सांगतो. वरच्या तुला पोरगाचा घर पोराला नाही घडवली ते पोरं तुला लग्न हिंडते एकच पोरगा आहे तरी का शिकवलीस त्याला काय शिकवीन तर? मी नाही हे शिकवलं. दादा सकाळी सूट, 2 म्हशी आहेत, त्यांचं शेण फेक आणि शेण फेकून झालं म्हणजे दूध काढ आणि दूध काढलं की 2 बैल घेऊन आणि वावरात जा आणि कास्तकारीचं कर. आज धंदा आहे दररोजचा आहे धंदा हा नेहमीचा धंदा आहे काही नवीन धंदा आहे ते मग आता नवीन कोणतं तर? अगं शिक्षण सांगते शिक्षण मुलाला शिक्षण शिकवायचं असते मी माझ्या परीने मी मुलाला शिक्षण शिकवीन आणि मी त्याला उच्च पदावर पाठवल्याशिवाय राहणार नाही मी तुझ्या ऐकणार नाही तू खरंच शिक्षणावाली सून नाही मागतली असती तर माझ्या घरी एवढं मोठं भांडण नाही झालं असतं. मी आवाज देते माझ्या नातवाला, अरे बेल्या, इकडे ये. मला सांग तू अंगणवाडीत कशाला जाते रे? खिचडी खायला. आणि तुला मास्तर शिकवते का? ऐकली का? ऐकली? मास्तर शिकवण आहे तुला या कासारात लावीन आता तुझ्या कासारी जाते त्या शाळेमध्ये तू तुला मास्तर शिकवते का खरं बोल? नाही म्हणते बघ, नाही शिकवत म्हणते. काहीच नाही शिकवत तुला तू एवढे दिवस झाला जाऊन शाळेमध्ये तुला काहीच नाही शिकवत तू कोणा कामासाठी जाते शाळेमध्ये कोणा कामासाठी जाते खिचडी काय आले नालायक मूर्ख आजूपासून असा सत्यानाश झाला सर्वांना जाऊन राहिला. माझ्यापासून काय तर सत्यानाश झालं? हा? हा माझा पोता आहे, माझ्या वंशाचा दिवा आहे. मला सांग, इतकं आहे ना, तुला कळते का? शाळेत जाशील का? जाशील? हो, इथे ऐक पहिले. होय म्हणजे तरी गावाकडे विचारते मी तुला दररोजचे 10 रुपये देईन पण शाळेत जाशील नको? नाही ना? नको कसं नाही जाशील शिक्षण घ्यायचं बेटा अरे शिक्षण म्हणजे काय असते माहिती आहे तुला काय आहे शिक्षण म्हणजे काहीच नाही म्हणजे काहीच नाही तुला अरे शिक्षण घे तू त्या भीमा सारखा रे गरिबीला माझ्या बाळा विसरू नको रे शिक्षण घे तू त्या भीमा सारखा रे गरिबीला बाळा माझ्या विसरू नको रे शिक्षण घे तुझ्या भीमा सारखा रे गरिबीला बाळा माझ्या पाहू नको रे शिक्षण घे तुझ्या भीमा सारखा रे गरिबीला बाळा माझ्या पाहू नको रे शिक्षण घे तुझ्या भीमा सारखा रे गरिबीला बाळा माझ्या पाहू नको रे हे कायचं आहे म्हणलं? शिक्षण शिक्षण ठीक आहे, माझ्या मुलाला बोलवतो. जा तुझ्यासोबत माझ्यासोबत बोलव. जाऊ नको रे. जाऊ नको. बरोबर आहे, ज्याची औलाद त्याच्याकडे. दादा, अरे दादा, तू काय पागल असेल का काय झालं? नाही मी पाहतो मगांपासून चालू आहे तुझ्या अरे असं? पहिला दिवस आहे हा? पहिला दिवस आहे हा? आणि जो सकाळी पासून त्या दोघीचे चालू झालं हा? त्या पोराने का करा तर मला सांग, तुझ्यातून तुझी बायको काही मर्जी झाली का? हो. हा? तर रात्र दिवसा खिचडीमध्ये फायदा देते, कपाशीने येते घ्यायले, अंगणवाडीत त्याच्या खिचडी आणत होती तर मला असं वाटत होतं एक सण धकून जाईल बा आपलं.
नुसती खिचडी नाही भेटत. हा, काय भेटते खिचडी भेटते, अंडी भेटते, काही भेटते. मी तुझ्या पोराला विचारली बरे म्हणलं काय भेटते तुला मास्तर शिकवते का मास्तर शिकवते का तुला एखादा अंडा घेऊन दिलं का महापुराले? का एखादा अंडा घेऊन दिलं का महापुराले? नाही मग ते खिचडीवाली बाई एक अंडा देते, एवढी मोठी खिचडी देते, ती खातेस. माझं दादा माझं असं मन आहे हा. तू नाही शिकला हो दोन मसी आहे हो वावरात जाते बरोबर शेतीमधून उत्पन्न अन्न करते बरोबर. आपलं पोट करते बरोबर. मग शिक्षणाची काय गरज आहे असं कोण म्हणते का? तू म्हणते ना हा? शिक्षण शाळेत जाऊ दे मग अहो, तू जाऊ नको देऊ माझं म्हणणं आहे तुझ्या पोराला शिकवू नाही माझ्या मास्तराला कोण पोरायनं मारलं तर कोण पाई मास्तरानं मारलं तर कोण पाई त्या मास्तर महापुराले बापा काऊन नाही मारते कायसाठी मारतील? मग काय म्हणतेस अहो, खिचडी भेटते, अंडे भेटते, द्या होते. जाऊ देऊ मी बंद झाली का ते ठिकाण झालं? नाही पाठवायचं मग महापुरुष पण तुझी बायको तर म्हणते शिक्षण घेईन काय म्हणते? शिक्षण देईन म्हणते आपल्या पोराला ते चिपडी कुठे गेली? बोलला ना नाही, ते चिपडी गेली कुठं? मला नाही माहित तुझी बायको तुझ्या माहित नाही तुम्हाला काय माहित आवाज देतो. ए सुने ते कालपासून माझी बोलून लागेल. सुने आवाज मारतो काय वाटतं का माय? पायला बोलवते हो. बोल ना. मला एक सांग, तू माझ्या बायकोस का पहिलवान? पहिलवान होती असं कुस्ती खेळतो बरोबर आहे ना कुस्ती खेळतो मी आता बरोबर. तू सकाळपासून माझ्याशी काय करून राहिली? मला सांगा तुमची मा म्हणते का शिक्षण शिकवायचे नाही पोराला कोणाने? पोराला शिक्षण शिकवायचे नाही आता शिक्षण शिकून कोणाला भर झालं? कोणाचं भलं नाही झालं हा कोण्या रोगाचा माणूस असेल काय भलं नाही झालं म्हणजे शिक्षण शिकून अहो, मी डोंगऱ्या रंगाचा माणूस आहो. हा? मी शिकलो असतो तर उपाशी गेलो असतो. बापान 2 गाय घेऊन दिला, 2 पैसे घेऊन दिला, आता पोटभर खाऊन गेलो, त्यासाठी बायको आणलं घरात. कोण्या कामासाठी निसता हात निसता बायको आणलं तर बरं झालं एवढंच झालं आणि शिक्षण म्हणजे काहीच नाही. आज आपण आपल्या मुलाला शिकवू आपल्या मुलाला घडवू आज कितीतरी आज आपल्या गावातले मुलं बघा कितीतरी मिलिटरी जवान झाले किती मास्तर झाले असतील आपल्या गावातले आपल्या गावाचं नाव रोशन केलं आपल्या शिक्षकाचं नाव रोशन केला बरोबर आहे आणि कोणाचं नाव सांगता पण त्या जण पैसे आहेत का शिकवायला? काही करीन मी माझ्या रक्ताचं पाणी करीन पण मी माझ्या मुलाला शिकवल्याशिवाय राहणार नाही मी कुठं कधी ढोरा वाचले एवढे कोणा कामासाठी ठेवतात ते तू एक काम कर, त्या गाई पिशा इकली. गाई म्हशी इकले तर 2-4 महिने निघ. आणि मग काय इकशील? माझ्याकडे आहे तेवढे दागदागिने विकून टाकीन मी माझ्या रक्ताचं पाणी करीन पण मी माझ्या मुलाला शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हे दागिने झाले म्हणजे तू काय करशील? का? हे दागिने इकून पैसे कुठं केले तर काय करशील? का करीन म्हणजे अहो, कमाई नाही करता हा आमच्यामध्ये काय बळण्याशी कमाई करण्याचा अहो, ते कमाई करून त्या पोराला लावशील का पोट भरशील? कोणत्याही घरी ना माझ्या मुलाला शिकवेन जास्त जबरदस्त करू नका तुम्ही मी तुमचे ऐकणार नाही तुम्ही दोघंही माहिती का तसं जा तुम्ही माझ्या मुलाला शिकवासाठी असे नाही नाही म्हणून बाबा काय अर्थ? एवढी सवय सांगितली तुला? मला कोणी सल्ला सांगितली नाही मी कोणाची सल्ला ऐकत नाही मी सल्लेवाली बाई नव्हे मी असलीवाली बाई सल्लेवाली नाही हा म्हणणं आहे त्या पोराला आपण शिकवू आणि उद्या नोकरी नाही लागली त्या नोकरी माझे राया जावे होय पुन्हा माझे राया जावे होय पुन्हा आपला मुलगा जरी घडला ना आपला मुलगा इंजिनियर होऊ शकते किंवा डॉक्टर होऊ शकते चांगल्या पदावर राहू शकते आज आई वडिलाचं नाव सुद्धा रोशन करेल आणि गावाचं सुद्धा आणि आपल्या शिक्षकाचं नाव सुद्धा रोशन करेल आहे की नाही बरोबर माझा एकुलतीचा एक रायावर माझा एकुलतीचा एक आळाचा माझा लेकवर न माझे रायावर राया राया माझे राया विचार कर हो दिलगा दिलगी माझे राया हो राया माझे राया माझे राया विचार कर हो दिलगा माझे रायावर राया
अहो कीर्तीचा झेंडा लावून या जगाला नारी तुझ्या चार पडला मला अगं शिकवून आपल्या बाळाला नारी तुझ्या विचार पटला मला अगं शिकवून आपल्या बाळाला अगं गावाचा विश्वास घडवून माझे नारी माझे नारी माझे नारी आहे माझे सागर माझे नारी माझे नारी माझे नारी आहे माझा सागर आवड झाली म्हातारी माझी आई आणि हिला कवडीची नाही आणि इतिहासापासून नाही कीर्ती केली व माझे नारी माझे नारी माझे नारी जैन पुन्हा मातर माझे नारी माझे नारी माझे नारी जैन पुन्हा सातर माझे चालू जाए हॅलो जिल्हा परिषद माध्यमिक शाळा देवणारा इथला मी शिक्षक आहे आणि आता एक खुशीची गोष्ट अशी आहे आपल्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून स्त्री आली आहे म्हणजे बाई आणि मला खुशीची आनंदाची गोष्ट ही आहे का आपल्या तुमसर तहसील मध्ये आपल्या गावाला एक डिजिटल शाळा म्हणून घोषित करण्यात आली आणि आपल्या शाळेमध्ये 25 कॉम्प्युटर हे सरकारकडून मिळाले ही एक खूप खुशीची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे कारण मोठ्या मोठ्याचे मुलं लखपतच्या मुलं कॅन्व्हेट मध्ये शिकतात 10,000 25,000 50,000 रुपये असा खर्च येतो त्या शिक्षणाला आणि ते शिक्षण आता आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मिळणार आहे आणि म्हणून मी शिक्षक असल्यामुळे माझंही काही कर्तव्य आहे या शाळेसाठी आपल्या छोट्याशा या शाळेमध्ये आपले छोटे छोटे लहान लहान मुलं आहे पण आपल्या शाळेची मुलांची संख्या भरपूर कमी आहे आणि कमी असल्यामुळे आता नवीनच मॅडम आलेल्या आहेत मी त्या मॅडमला घेऊन सोबत गावामध्ये थोडं घरी फिरतो कोणी जर ऍडमिशन करायला आले असेल तर त्यांचे ऍडमिशन घेतो आणि जे कोणी मुलं ऍडमिशन करून शाळेत नसतील त्यांनाही आपल्या शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मी काय म्हणतो मॅडम साहेबा ओ निंदेकर मॅडम ओ निंदेकर मॅडम मॅडम साहेबा काहून बोलत नाही ओ मॅडम निंदेकर मॅडम काय झालं घरचे साहेब मी काय म्हणतो मॅडम आता तुम्ही आल्या आमच्या शाळेमध्ये नवीन बरोबर आहे तुमची गावामध्ये ओळख पाळख नाही आता मुलाबरोबरही ओळख नाही म्हणून माझा असा विचार आहे काय की आपल्या शाळेमध्ये संख्या मुलांची फार कमी आहे बरोबर आहे ना आणि आपल्या शाळेला इतकं मोठं सरकारकडून प्राधान्य मिळालं की आज आपली शाळा डिजिटल शाळा ही घोषित झाली असं आहे. हो
तर जर ही डिजिटल शाळा झाली आहे तर आपणही शाळेसाठी काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून शिक्षक म्हणून काहीतरी केलं पाहिजे. होईल ना खरं आहे तुमचं. आपण आपली ड्युटी प्रामाणिकपणे केली पाहिजे. हो. म्हणून माझा विचार आहे की आपण गावामध्ये फिरायचं. ज्या मुलाचं ऍडमिशन झालंय पण ते शाळेत येत नाही त्यांना काहीतरी 2 गोष्टी समजावून सांगून त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न करू आणि काही नवीन आमच्या हाताने सुटलेले ऍडमिशन असतील ते ऍडमिशन आपण करून घेऊ. हो ना. म्हणून मी काय म्हणतो आपण थोडस गावामध्ये निघू. ठीक आहे ना मी तर तयार. तुम्ही येताना माझ्यासोबत हो, मॅडम चालेल, चालेल. चला. अजी कडूजी शेंदूरकर. ओ कडूजी घरी आ का म्हटलं. कोण आहे? मी मी शाळेचा शिक्षक आहे. कोण? शिक्षक आहे. शिक्षक? कशाचं काम पडलं? हा? कशाचं काम पडलं? कशाचं काम पडलं. हो? तुम्ही तुमच्या नातवाचं ऍडमिशन शाळेमध्ये आहे. नाही, आमच्या घरी झालेलं आहे. कोणीच नाही आहे आमच्या घरी. झालेलं आहे ना. हो, पण कोणीच तुमचा नाही. नातू शाळेत आला नाही. आज शाळेचा पहिला दिवस आहे. सर्व मुलं शाळेत आले. सर्वांचा सत्कार झाला. तुमचा नातू शाळेमध्ये आला नाही म्हणून मी तुमच्या घराकडे आलो. तुम्ही कोण मास्तर आहे का? हो मी मास्तर आहे. माझ्या मुलाचा माझ्या नातवाचं ऍडमिशन झालं नाही पण आम्ही त्याला शिकवतच नाही. शिकवत नाही. नाही. बरं न शिकवण्याले कारण काय आहे. कारण काय? काय झालं कोणाचं शिकवून भरलं? तुम्ही त्याला काय बनवणार आहात न शिकवल्यानं. काय बनवणार आहे? काय बनणार आहे? हा? काय बनणार आहे माझ्या मुलाला? हो तर ते तर सांगा ना मला समजावून सांगा की तुमचा नातू शिकला नाही तर तुम्ही त्याला काय बनवणार आहात. आमची 1 एकर शेती. माझा मुलगा रात्रंदिवस काम मजुरीला जाते. बरोबर आहे. माझी सून रोवाला भानगडाला जाते बरोबर आहे. आणि पराठी उपडायला जाते. बरोबर. मग मला सांगा कुठून पैसा आणून शिकवा? कुठून पैसा. आपली शाळा आपल्या गावची शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे. सरकारची शाळा आहे. इथे शिकवासाठी पैसा लागत नाही. असं नाही फक्त पहिला ऐकून घ्या. शाळेत पैसा लागत नाही आणि थोडाफार जरी लागत असला तर आपण आपल्या नातवासाठी किंवा पोरासाठी आपण थोडाफार खर्च केला तर काय हरकत आहे. इथं खावाचे वांदे आणि शिक्षण म्हणते. हा मास्तर होय का मास्तर होय? जरी खावाचे वांदे असेल हा? पहा आधीच्या काळातही खावाचे वांदे होते. ज्योतिबा फुलेने सावित्रीबाईला शिकवलं. सावित्रीबाईने त्या महिलांना शिकवलं. आज एक महिला डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक इंजिनियर आहे, एक मास्टर आहे. हो बरोबर आहे. आमच्या गावाच्या विषयामध्ये आहे ना? वाटली नाही. हो. डॉक्टर बाबासाहेबांनी किती परिश्रमातून शाळेच्या बाहेरून शिक्षण घेतलं तरी आज 1 नंबरचा विद्वान या जगात आहे. हो हो बरोबर आहे. तुम्ही सांगा तुमचा नातू जरी शिक्षण शिकला उद्या एखादा समजा काय एखादा मास्टर झाला, एखादा इंजिनियर झाला, एखादा डॉक्टर झाला तर तुमच्या कुळाचा उद्धार होईल, या समाजाचा उद्धार होईल. हा, होते का नाही होय? काही सांगते हा मास्तर. माझ्या सुनेला तर मी सांगतच नाही मास्तर आलो होतो. बरं जरी करता